नमस्कार. महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अण्णा हजारे यांनी अवघ्या 11 दिवसांतच आपलं आमरण उपोषण मागे घेतलं होतं, कारण तत्कालीन सरकारला त्यांच्या मागण्यांसमोर आणि जनांदोलनासमोर झुकावंच लागलं होतं. लोकशाहीत जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या आवाजाला असं वजन असायचं, पण आज चित्र किती बदललंय बघा. सोनम वांगचुक हे आज 15 दिवसांहून अधिक काळ झाला दिल्लीच्या जंतरमंतरवर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, नीट पेपर लीक सारख्या गंभीर परीक्षा घोटाळ्यांविरोधात आणि शिक्षण व्यवस्थेत सुधार व्हावा यासाठी आमरण उपोषणावर बसले आहेत. पण आजच्या सरकारला तिथं जाऊन त्यांची विचारपूस करावीशीही वाटत नाहीये. कदाचित सोनमजींनी उपोषणासाठी चुकीचं सरकार निवडलंय, कारण या सत्तेच्या कोशात कोणाला कसलीच लाज उरलेली नाही. इथं राजीनामे वगैरे होत नसतात. एकेकाळी ज्या इंग्रज राजवटीला आपण क्रूर म्हणायचो, ती हुकुमशाहीसुद्धा जेव्हा एखादा देशभक्त उपोषणाला बसायचा तेव्हा थथरायची. पण आज आपल्याच देशातल्या लोकशाहीला लाखो विद्यार्थ्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या भविष्याची आणि एका जागरूक नागरिकाच्या जगण्या मरण्याची काहीच सोयरसूतक उरलेली नाही. पंतप्रधानांना स्वतःचा 30 वर्ष जुना न्यूझीलंडचा मफलर आठवतो. जुन्या आठवणींचे इव्हेंट करायला जमतात, पण त्यांच्या कार्यालयापासून अवघ्या 30 मीटर अंतरावर देशाच्या तरुणाईसाठी, शिक्षण व्यवस्थेच्या स्वच्छतेसाठी प्राणाची बाजी लावून बसलेला एक शिक्षणतज्ज्ञ दिसत नाही. ही कसली संवेदनशीलता, सत्याचाच विजय होतो, ही आता फक्त पुस्तकात वाचण्यापुरती म्हण उरली आहे. आजच्या काळात क्रूरता आणि अहंकारच जिंकताना दिसतोय. दुहेरी अवतरण चिन्ह. सोनमजी, आता हे उपोषण थांबवा, कारण ज्या देशासाठी आणि ज्या तरुणाईसाठी तुम्ही लढताय, त्या देशाची व्यवस्था आता तितकी संवेदनशील राहिलेली नाही. इथली लोकशाही आता राजेशाहीत बदलली आहे. जिथं राजाच आंधळा आणि बहिरा झाला असेल, तिथं स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन काहीच फायदा नाही. लडाखला 6व्या अनुसूचीचा दर्जा मिळावा म्हणून तुम्ही आधीच महिने तुरुंगवास आणि छळ सहन केला आहे. आणि आता देशाच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तुम्ही हिमालयासारखे खंबीर उभे आहात. संपूर्ण देश आणि इथले सुजाण नागरिक तुमच्या पाठीशी आहेत. पण या निष्ठुर सरकारला जाग येणार नाही. तुमचं आयुष्य या देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या दगडाच्या काळजाच्या व्यवस्थेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.